नमस्कार मंडळी. आपण त्याच चटण्या खाऊन जर कंटाळलो असेल ना, तर अगदी नवीन पद्धतीची चटणी आपण इथे करणार आहोत. मुलं काय सगळेच जण, मोठे तुमच्या घरातले मोठे, लहान-मोठे सगळेच जण आवडीने चटणी खातील आणि तुम्हाला ही चटणी 8 ते म्हणजे 15 दिवस किंवा 1 महिनासुद्धा टिकेल अशी ही चटणी आहे. खराब होणार नाही कारण आपण इतकी मस्त चटणी केलेली आहे. तुम्ही एकदा जर खाल्ली ना, तर परत-परत कराल अशाच पद्धतीची आपण चटणी केलेली आहे. तर चवीलाही छान, करायलाही सोपी, खूप काही तामझाम नाही आहे, पण मस्त लागेल ही चटणी. तर त्यासाठी काय केलं मी अगोदर 2 बटाटे घेतलेत. स्वच्छ पाण्याने आपल्याला बटाटे धुवून घ्यायचेत अगोदर. तर हे 2 बटाटे जे घेतलेत ना मी, त्याला व्यवस्थित आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, आपण सालासकट चटणी करणार आहोत. वरचं जे साल आहे बटाट्याचं ते आपल्याला काढायचं नाही आहे यामध्ये. तर त्यासाठी मी काय केलं, बटाटे चांगले पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घ्यायचेत आणि धुवून घेतल्यानंतर एका कोरड्या कपड्याने आपल्याला त्याला पुसून घ्यायचं आहे. पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे वरतून. तर त्यासाठी मी एक कपडा घेतला आहे आणि त्याने आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत. एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत आपल्याला बटाटे. तर हे झाले आपले बटाटे कोरडे करून. नंतर काय करायचं, आपल्याला खिसणी घ्यायची आणि जी जाडी बाजू असेल ना खिसणीची, त्याने आपल्याला बटाट्याची किस करून घ्यायचं आहे. तर किस करताना काय करायचं आहे, जाडसर असा किस असला की तुम्हाला चटणीला सुद्धा सोपं जाईल. तर अशा प्रकारे आपण पूर्ण बटाट्याचा किस करून घेतला इथे आणि आता काय करायचं, आपल्याला याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यासाठी प्लेटीमधल्या एका पाण्याच्या बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे. पहिलं पाणी त्याचं थोडंसं स्टार्च असल्यामुळे काय होईल, थोडंसं हे निघेल. तर आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा बटाटा आणि पाण्यामध्ये मी बटाटा टाकला आहे आणि मस्त 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर शेवटचं जे 4-चौथं पाणी आहे त्यातलं काय करायचं, आपला हा बटाट्याचा जो आपण किस करून घेतला आहे तो किस काय करायचा, आपल्याला एकदम पाणी पूर्ण काढून दाबून दाबून पिळून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे मी इथे पूर्ण बटाट्याचा जो किस आहे तो पूर्ण पाणी काढून घेते त्यातलं. म्हणजे काय होईल, आपल्याला आपण ज्यावेळेस कपड्यावर थोडंसं आपण टाकून त्याचं पाणी थोडंसं कमी करणार आहोत तर सोपं जाईल आपल्याला करायला. जास्त पाणी जर घेतलं तर कपडा लगेच ओला होईल. तर इथे एक कपडा घेतला आहे मी आणि कपडा घेतल्यानंतर त्यावर आपल्याला काय करायचं, थोडंसं पांगून घ्यायचं आहे. आपल्याला सुकवत नाही बसायचं याला. झटपट रेसिपी आहे, असं काही नाही की खूप प्रोसेस आहे. फक्त बटाट्याचा किस करून घ्यावा लागेल आणि धुवून घेतलं की आपल्याला एवढी तो प्रोसिजर आपल्याला करावीच लागेल. तर एका कपड्याच्या सहाय्याने मी थोडंसं पाणी जे आहे त्यातलं पाणी कमी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे दाबून दाबून त्याला थोडंसं प्रेस करून त्यातलं पाणी काढून घेते. थोडासा कोरडा करून घेतला तर आपल्याला चटणीला सोपं जाईल. तर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा कपड्याने दाबून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, राहिलेलं जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला कपड्याला लागून जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता, मस्त मी त्याचं पाणी पूर्ण काढून घेतलं आहे आणि हे झालं आहे आपलं बटाट्याचा किस रेडी. तर आपल्याला जास्त सुकवायची गरज नाही आहे. तर हा झाला आहे रेडी. तर आता काय केलं आहे मी, कढईमध्ये अगोदरच आपण तेल तापायला ठेवलेलं होतं आणि बटाट्याचा जो किस आहे त्यामध्ये टाकून घ्यायचा आपल्याला. तेल तापलेलं असावं, थंड तेलामध्ये बटाट्याचा किस टाकायचा नाही. तर तापलेल्या तेलामध्येच आपल्याला बटाट्याचा मिडियम आपल्याला तेल तापून घ्यायचं आहे आणि झाऱ्याच्या सहाय्याने म्हणजे चमच्याच्या सहाय्याने किंवा ते आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे. तर इथे तोपर्यंत आपल्याला काय करायचं, तळतोय तोपर्यंत एक वाटी घ्यायची, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे, अर्धा चमचा हळद घ्यायची आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे. हे पाणी आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. हळद आणि मीठ एकसारखं पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजेत, अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण हळद यासाठी टाकले, ज्यावेळेस आपण चटणीला जो कलर येतो ना त्याने छान येतो आहे. तर हे आपले बटाटे जे किस तळतो आहे ना त्यामध्ये चांगलं 1 चमचा ते पाणी घालायचं आहे. त्यामध्ये जितकं आपण बटाट्याचा 1-1 वाटी किस टाकणार आहोत त्यामध्ये चांगलं 1-1 चमचा ते पाणी घालायचं आपण तयार केले. त्याने काय होईल, कुरकुरीत आणि रंग पण छान येईल. अगदी कुरकुरीत किस होईल, म्हणजे बटाट्याचा चुरा जो आहे तो कुरकुरीत होईल. तर इथे थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेतो आणि ज्यावेळेस आपल्याला वाटलं तेलामध्ये तळणं बंद झालं आहे तर त्यावेळेस आपल्याला हा बटाट्याचा किस काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, आता आपलं तळणं थांबलेलं आहे, म्हणजे बटाट्याचा किस पूर्णपणे तळलेला आहे. या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर मी दुसऱ्या झाऱ्यामध्ये आपल्या चाळणीमध्ये बटाट्याचा हा किस जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण तेल आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. तेल पण जास्त आलं नाही पाहिजे, असं काही नाही. आणि हो, ही चटणी जी आहे ना तुम्ही एकदा करून बघा. तुमच्या घरी बटाटे असतीलच आणि मुलं टिफिनमध्ये न्यायलासोबत तुम्ही राईस जर केला ना, राईससोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबत आहे म्हणजे भातासोबत कशासोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता. अशा प्रकारची चटणी आहे आणि एकदा केली तर मी तरी म्हणेल की सगळेजण आवडीने, मुलांना बटाटा एरवी तसं फ्लेवर आवडतो त्याचा तळलेल्या बटाट्याचा. तर ही चटणी ज्यावेळेस तुम्ही करताना त्यावेळेस खरंच खूप छान लागते.
आणि असं काही नाही खूप साहित्य लागतं आहे असं नाही आहे, खूप सोपी आहे करायला. तर दुसरीसुद्धा आपण बॅच जी आहे म्हणजे बटाट्याचा किस आहे दुसऱ्यांदासुद्धा तळून घेतो. तर तशाच प्रकारे मी टाकलेला आहे आणि टाकल्यानंतर त्यामध्ये ते पाणी टाकले आणि नंतर मस्त आपलं तळून घेतलं आहे. तोसुद्धा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. जोपर्यंत तेलामध्ये त्याचं तळणं बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला तो तळून घ्यायचा आहे, म्हणजे चांगला ब्राऊन होईपर्यंत. तर हा झाला आपला बटाट्याचा किस तळून, तोसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला बटाट्याचा किस एका ठिकाणी आपल्याला स्टोअर करता येईल आणि म्हणजे पुढची प्रोसिजर करता येईल. पण अगोदर काय करायचं आहे, चटणीला जे जे साहित्य लागते ते तळून घ्यायचं आहे. आता ह्या बटाट्याचा किस पूर्ण तळून झाल्यानंतर मी 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. 2 बटाट्याला 2 चमचे शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला प्रमाणसुद्धा व्यवस्थित सांगते. 3 बटाटे असेल तर 3 चमचे शेंगदाणे घ्यायचे. कारण आपल्याला चटणीमध्ये शेंगदाण्याचा इतका फ्लेवर नको की बटाट्याचा फ्लेवर कमी लागेल. म्हणून आपण 2 बटाट्याला 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण अगदी खरपूस तळून घेतलेत आणि तळून घेतल्यानंतर आपल्याला हे ठेवायचे एका प्लेटीमध्ये काढून. बटाट्याचा किस आपण जसा प्लेटीमध्ये काढून ठेवला आहे त्याच प्रकारे आपल्याला तळलेले शेंगदाणे खरपूस तळून घ्यायचे शेंगदाणे ते घेतलेत. नंतर घेतल्यात मी लसण पाकळ्या 20 ते 25. तुम्ही म्हणाल इतक्या लसण पाकळ्या? हा गावरान लसण आहे आणि परत काय झालं आहे खूप बारीक लसण पाकळ्या आहेत त्याच्या. त्यामुळे काय काय तुमचे जाडे असतील तर 10 ते 12 घ्या. तर मी 20 ते 25 लसण पाकळ्या घेतल्यात बारीक बारीक असल्यामुळे. तर तोसुद्धा आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता मी कशाप्रकारे तळून घेते. डायरेक्ट कढईमध्ये टाकून तळून घेतला तरी चालेल असं काही नाही आहे. पण मी आता बारीक लसण पाकळ्या ज्या आहेत त्या थोड्या बारीक असल्यामुळे चाळणीतच तळून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त थोडंसं जास्त ब्राऊन नाही करायचं आहे. त्यालाही सुद्धा व्यवस्थित ब्राऊन झालं पाहिजे तशा पद्धतीचं आपल्याला ब्राऊन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपला लसण आणि शेंगदाणे पण तळून घेतले, बटाट्याचा किस पण तळून घेतला आहे. तर बटाट्याचा किससुद्धा भरपूर झाला आणि चटणी भरपूर होते. 2 बटाट्यामध्ये पण भरपूर चटणी होते. तर ही आपला बटाट्याचा किस तळून झाला आहे आणि तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही ते बघू शकता. आपण साधा खलबत्त्यात तरी कुटून चटणी आबडधोबड केली ना ती पण छान लागेल. पण मी तुम्हाला पूर्ण प्रोसिजरच दाखवणार आहे की ती कशी करायची आपल्याला. तर इथे लसण, शेंगदाणे आणि बटाट्याचा किस आपण एका प्लेटीमध्ये घेतला आहे आणि ही झाली आपली चटणीची तयारी. तर त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे. शेंगदाणे आणि लसण जो आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. बटाट्याचा किस आपल्याला आत्ता टाकायचा, सध्या टाकायचाच नाही आहे. थोडासा गेला आहे लसण आणि याच्यामध्ये चालतो आहे जायला असं काही नाही आहे. तर हे आपल्याला सध्या बाजूला ठेवायचं आहे आणि आपण शेंगदाणे, लसण आणि थोडं बटाट्याचा किस घेतलेला आहे त्यामध्ये घालायची चांगली तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची पावडर घालू शकता. तर मी 1 चमचा घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला एकदा फिरून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त रंग आला आहे चटणीला, जो छान रंग येतो आणि फ्लेवर लसणाचा आपण तळून जर घेतल्यानंतर खूप छान फ्लेवर येतो आहे. तर चमच्याच्या साहाय्याने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं भांड्याला जे चिटकलेलं आहे लसणामुळे आणि शेंगदाण्यामुळे ते एकदा मोकळं करून घ्यायचं आहे. तर ही झाली आपली चटणी रेडी इथे, म्हणजे ही चटणी रेडी झाली, अर्धीच झाली. अजून आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. तर आता काय करायचं आहे, जो आपण बटाट्याचा किस तयार करून घेतला आहे तो अर्धा किस आपल्याला चटणीमध्ये घालायचा आहे. म्हणजे अर्ध्याच्या वर घालायचा आहे आणि थोडासा एक हिस्सा आपल्याला बटाट्याचा किस यामध्ये ठेवायचा आहे. म्हणजे यासाठी ठेवायचा आहे, ज्यावेळेस आपण बारीक चटणी करून घेतो ना त्यात थोडा जाडसर असला ना बटाट्याचा किस, तर चटणी पण दिसायला छान दिसते आणि मुलांनासुद्धा आवडते की बटाट्याची चटणी आहे, मस्त लागेल खायला. तर हे झालं आपलं बारीक चटणी करून, एकदम बारीक करून झालेली आहे, म्हणजे रवेदार झालेली आहे आणि मस्त खुसखुशीत लागते. परत ही आपण शेंगदाणे पण तळून घेतलेले आहे त्यामुळे काय होतं त्याला खुसखुशीतपणा छान येतो आहे. तर एका बाऊलमध्ये आपण मोठ्या बाऊलमध्ये एकदा चटणी काढून घ्यायची आहे. पूर्ण भांड्यातली मी चटणी काढून घेते आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो आपण बटाट्याचा किस ठेवलेला होता ना तो घ्यायचा आहे. पूर्ण चटणी आपली इथे तयार झाली आणि तुम्ही बघू शकता मस्त चटणीला रंग पण छान आला आहे. आणि आता आपल्याला करायची पुढची प्रोसिजर. जी चटणी आपण तयार केली ती एका बाऊलमध्ये घेतली आणि हलक्या हलक्या हाताने जो आहे ना चुरा आपल्याला अगदी जास्त बारीक नाही करायचा आहे, थोडासा हलक्या हलक्या हाताने आपल्याला बारीक करून घेतला की तो घालायचा आहे आपल्याला त्या चटणीमध्ये आणि अलगद हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं. म्हणजे इतकं अलगद नाही करायचं, थोडं नॉर्मली केलं तरी चालेल, इतकी बारीक होणार नाही इथे. तर मस्त आपली चटणी इथे रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता चटणीला रंग आणि खुसखुशीतपणा आणि चव जी येते ना ती खरंच खूप छान लागते. तर ही झाली आपली चांगली चटणी. मिक्स करून आपण मीठ आणि लाल मिरच पावडरसुद्धा आपल्या आकाराने घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये लाल मिरच पावडर घालू शकता. तर अशा पद्धतीने ही आपण चटणी केलेली आहे.
दिसायलाही मस्त, मुलांना आवडीने खातील आणि तुमच्या चटणीच्या भरण्यांमध्ये ही एक चटणी नवीन पद्धतीची तुमच्या ॲड होऊ शकते, मस्त लागेल. आणि टिफिनमध्ये कधी कधी तुम्हाला जर वाटलं राईसच केला आहे आणि पोळ्या केल्या आणि भाजीला आपलं नाही झालं आहे करायला, तर ही चटणी भरपूर जर दिली ना तुम्ही, ती पण तुम्ही चांगली खाऊ शकता. त्याने काही साईड इफेक्ट पण नाही आहे, चटणीचा त्रास पण नाही, मस्त लागेल खायला. तर अगदी मस्त खुसखुशीत आणि रंग पण छान आलेला अशी आपली चटणी रेडी झालेली आहे. तर अशीच चटणी करा आणि भरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून चांगली म्हणजे 10 ते 15 दिवस तुम्ही सहज तिला खाऊ शकता. खराब होणार नाही, काहीच नाही आहे, मस्त लागेल खायला. आपण त्यामध्ये तेल पण जास्त घातलेलं, फक्त तळून घेतल्यामुळे तेवढं तेल आपल्या चटणीमध्ये आलेलं आहे. तर अगदी तेलकट पण चटणी झालेली नाही, असं काही नाही की तेलकट चटणी झालेली अजिबात नाही आहे. तर मी चटणी करत असताना राईस पण लावून घेतला होता बाजूला. तर गरमागरम थोडासा चिकन राईस लावायचा, म्हणजे थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे. तुम्ही मी म्हणते तसं ट्राय करून बघा. आणि त्यावरती घालायची मस्त चटणी. चटणी घातल्यानंतर त्यावरती घालायचा मस्त ताजा ताजा कोथिंबीर आणि थोडंसं तेल घालायचं आहे. आणि लिंबू असेल तर तेही घ्या, छान लागेल. आणि वरतून घालायचं मस्त तेल, कडकडीत तेल असेल तर अजून छान. आणि तेल घातल्यानंतर मी पापड होता म्हणून पापड पण घेतला आहे सोबतीला. तर अगदी मिक्स करून बघा आणि भातासोबत एकदा चटणी ट्राय करून बघा. आजच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही चटणी कशी वाटली. तर अगदी सोपी आणि नव्या फ्लेवरची ही चटणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.